नमस्कार, मी सई कुलकर्णी आणि आपण पाहत आहात तारा न्यूज. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी ही सुद्धा सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद उमेदवार पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार विराज पाटील सर आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. सर, मला हाच पहिला प्रश्न विचारायचा आहे की आता पाचगाव जर का बघितलं तर पाणी प्रश्न हा गंभीर आहे तिथं, तर आपल्याला जर का संधी मिळाली तर आपली कार्यप्रणाली नेमकी काय असणार आहे? नाही ताई, तुम्ही बघितलं असेल तर गेली मिनिमम 10 वर्ष ह्या पाणी प्रश्नासाठी शिवसेना रोज रस्त्यावर होते. 2016 साली 12 किलोमीटरचा मोर्चा शिवसेनेनं काढला पाचगाव ते कलेक्टर ऑफिस. त्यावेळी अशी परिस्थिती होती ना, पाण्याचा दुष्काळ पडलेला. 15 दिवस, 10 दिवस, 8 दिवस अशा अंतरानं पाणी होतं. 10 किलोमीटर 12 किलोमीटर महिला चालत आल्या आणि त्यावेळी ह्या झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्याचं काम शिवसेनेने केलं. त्यानंतर ताई आम्ही एवढं करून थांबलो नाही. आम्ही काय केलं की ज्या कॉलनी आहेत यांची एक यादी तयार केली आणि रोज किती पाणी लागणार आहे लोकांना, तर 50 लाख लिटर पाणी रोज लागत होतं. आम्ही स्वखर्चातनं 17 लाख रुपये खर्च केले आणि 75 दिवस पाचगावच्या माता भगिनींचा विचार केला की यांना पाण्यासाठी दारोदारी जावं लागत होतं. ह्यांची पायपीट कुठेतरी थांबली पाहिजे. तो प्रश्न सुटणार नव्हता, माझ्या पाण्याने देऊन सुटणार नव्हता. खरं त्यांची पायपीट, त्यांचं जे 100% होतं ते कुठेतरी 50% हलकं होते का, हे काम विराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वतःच्या खर्चाने केलेलं आहे. आता जर का बघितलं तर गावागावात कचरा व्यवस्थापनाचा देखील प्रश्न एक भेडसावतोय, तर त्यासाठी आपले काय नवीन नियम असणार आहेत किंवा काय? नाही, आता पाचगावची जर परिस्थिती बघितली ना, एकाच माणसाच्या हातात जे दुसऱ्यांदा सत्ता येते त्यावेळी तो लोकांना गृहीत धरतो. काय की त्याला वाटतं की बाबा मी काहीच काम नाही केलं तरी पुन्हा मला लोक निवडून देतात. त्यामुळे सुदने मतदाराला मी एक विनंती करतो की आपण विचार करून मतदान करा. कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कचऱ्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. कचऱ्याचं व्यवस्थापन झालेलं नाही, नियोजन नाही आहे. आपण जिल्हा परिषदला ही गोष्ट सांगायला पाहिजे होती. स्थानिक आमदारांना ही गोष्ट सांगायला पाहिजे की आमच्या पाचगावची लोकसंख्या आता 60,000वरती पोहोचलेली आहे. 60,000च्या लोकसंख्येला कचरा गाड्या किती लागणार आहेत याचं एक नियोजन पाहिजे. हे नियोजन शून्य कारभार ह्या पाचगाव ग्रामपंचायतीचं चालू आहे. हे नियोजन शून्य कारभार जर बदलायचा असेल तर काम करणारा चेहरा पाहिजे, व्हिजन असणारा चेहरा पाहिजे, ज्याच्याकडे व्हिजन आहे, ज्याला माहिती आहे की पाचगाव काय, की बाबा त्या साईडला किती कॉलन्या आहेत, ह्या साईडला किती कॉलन्या आहेत, इथं कचरा गाड्या किती जायला पाहिजेत, गावामध्ये किती कचरा गाड्या जायला पाहिजेत, त्या कॉलन्यातनी कचरा गाड्या किती जायला पाहिजेत, याचं नियोजन नाही आहे. एकाच माणसाला डबल वेळा सत्तेत पाठवल्यामुळं हे सगळे प्रश्न तसेच रेंगाळत पडलेले आहेत. तर माझी नागरिकांना विनंती आहे की तुम्ही बदल करा, एका नवीन माणसाला सत्ता द्या. आम्ही प्रामाणिकपणे माझ्या ह्याच्यामध्ये मी सांगितलेलंच आहे की येणाऱ्या काळात मी हे प्रश्न सोडवणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कचऱ्याचा प्रश्न मी घेतलेला आहे की कचऱ्याचं निर्गतीकरण कसं करायचं, त्यापासून खताची निर्मिती कशी करायची आणि एखाद्या कंपनीला आपण ह्या सगळ्या गोष्टी देऊन त्या कंपनीच्या मार्फत सुका कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा, ह्याचं वर्गीकरण करायला पाहिजे. त्यामुळे हा नियोजन शून्य कारभार आहे. एक अभ्यासू ज्याच्याकडं परफेक्ट नियोजन आहे असा माणूस जर इथं बसला तर नक्की सांगतो येणाऱ्या काळात ताई कचऱ्याचा प्रश्न पाचगावकरांना भेडसावणार नाही याची जबाबदारी, हे अभिवचन मी तुमच्या माध्यमातून आज देतो. आता तुम्ही म्हटलातच की व्हिजन हातात असणारा कार्यकर्ता आला पाहिजे आता निवडून, तर आपलं नेमकं व्हिजन काय असणार आहे आणि तरुण पिढी किंवा स्त्रियांसाठी आपण नेमकं काय करणार आहात? तर तुम्ही बघितलं असेल गेले 15 वर्ष सातत्यानं शिवसेना ही रोज विविध प्रश्नावरती रस्त्यावरती आहे. आमची विनंती प्रथमतः महिलांना आहे की तुम्ही त्या लाडकी बहीण योजनेमध्ये अडकू नका. किती महिलांना पैसे मंजूर झाले आणि किती महिलांची कपात झाली याचा एक अभ्यास करायला पाहिजे महिलांनी. कारण निवडणूक तोंडावर आले ना की हे सरकार अनेक योजना राबवतं आणि निवडणुका लोकसभेची झाली, त्यानंतर विधानसभेची झाली, त्यानंतर महानगरपालिकेची झाली, आता जिल्हा परिषद झाली. मी नक्की खात्रीपूर्वक सांगतो की जिल्हा परिषदेनंतर येणाऱ्या 2.5 वर्षात कोणतीही निवडणूक नाही. त्यामुळे ही योजना येणाऱ्या 3 महिन्यातच बंद होणार आहे. त्यासाठी महिलांनी ना काम करून मला कशी पैसे मिळतील
आमचं विजन आहे की प्रत्येक घर बसल्या बाईला 10,000 रुपये, एका महिलेला घरी घर बसल्या 10,000 रुपयेचं काम द्यायचं. तिनं स्वतःचा संसार सक्षमपणे कसा चालवता येईल हा अभ्यास आम्ही केलेला आहे. मी 100% सांगतो की येणाऱ्या काळात त्या लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपये माझी महिला, माझ्या मतदारसंघातली महिला अवलंबून राहणार नाही. ती महिला सक्षम होईल. ह्या फसव्या योजनेकडे ती दुर्लक्षित करेल. एकही महिला येणाऱ्या काळात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार नाही, नव्यानं फॉर्म भरणार नाही, कारण तिला ती गरजच पडणार नाही. कारण त्यांचा खरा भाव विराज पाटील आहे आणि विराज पाटील त्यांना येणाऱ्या काळात 10,000 रुपये घर बसल्या मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तुम्ही म्हटलं आता युवकांचं, आज ह्या पाचगावमध्ये गटातटाची ईर्ष्या चालू आहे. ईर्ष्येचं काय राजकारण चालू आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही विकासाचं राजकारण करणार आहे. माझ्या युवकाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. आज UPSC MPSCची एकसुद्धा केंद्र ह्या भागात तुम्हाला कुठंच दिसत नाही. तुम्ही भाग फिरला असेल, ही विजनच नाही. तर माझ्या डोक्यात एक कल्पना आहे की येणाऱ्या काळात UPSCसाठी MPSCसाठी मी एक चांगलं स्पर्धा परीक्षेचं केंद्र निर्माण करणार आहे. जिल्हा परिषदेचे विविध फंड त्यासाठी आहेत. रोजगार मेळावे घेणार आहे. येणाऱ्या काळात ह्या मतदारसंघातल्या 25,000 युवकांना रोजगार दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. युवकांच्या हाताला जर काम दिलं तर एक कुटुंब स्थिरावतं. एका कुटुंबातील अनेक दुःख निघून जातात. आज सगळी दुःख जी निर्माण होतात ती पैशामुळे होतात. जर युवक सक्षम झाला तर घरातली परिस्थिती सुधारेल, घरातील वातावरण आनंदी राहील. महिलांना काम मिळालं तर घर सक्षम होतं, लहान मुलं शिकतात. त्यानंतर माझ्या डोक्यात आहे की ह्या 4 गावात मुलींसाठी स्वतंत्र शाळा करायची. कारण मुलगी 8वी 9वीला गेली की तिचे प्रॉब्लेम तयार होतात. मग ती मुलगी त्या शाळेत जायला कचवसते. त्यासाठी स्वातंत्र्य शाळा मुलींची हे माझं प्रामुख्यानं विजन आहे की 4 गावात मुलींसाठी मी स्वातंत्र्य शाळा करणार आहे. प्रसंगी स्वखर्चातनं करीन, थांबणार नाही. ह्याचा फंड मिळाला नाही, त्याचा फंड मिळाला नाही, आम्ही सत्तेत नाही, यांना फंड मिळणार नाही, अशा भूलतापांना त्यांनी कुणालाही बळी पाडू नये. जिथं लागणार तिथं स्वतःचे पैसे घालणार. स्वतःच्या पैशाच्या माध्यमातून, स्वतःच्या फंडातून ही कामं मी केल्याशिवाय थांबणार नाही. त्यामुळं नागरिकांनी ह्या गोष्टीचा विचार करावा की आता आपण कुणाला निवडून दिलं पाहिजे. ज्याच्याकडे विजन आहे त्याला निवडून दिलं पाहिजे. काय तो जो रोज फोनच घेत बसला आहे, इथं हे झालं तिथं ते झालं, अरे होतंय का? कारण तुमच्याकडे विजन नाही. प्रश्नच निर्माण झाले तर नागरिक मला फोनच करणार नाहीत. माझा प्रामुख्याने हाच हेतू आहे की नागरिकांनी मला फोन करू नये, कारण मी त्यांच्यासाठी कुठला प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. एक चांगलं आयुष्य, एक सुखी आयुष्य, एक आरोग्यदायी आयुष्य देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात पाचगाव जिल्हा परिषद संघातील जी सर्व गावं आहेत त्यांना दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. माझ्यासमोरील मोठा प्रश्न आहे की उजळ्यावाडीचे घरपाळा, तिथल्या सरपंचाच्या मनमानीनं तो 1.5 झालेला आहे. ज्याला 2,000 होते त्याला 5,000 आला आहे, त्याला 5,000 होते त्याला 10,000 आला आहे. का कुठल्या ह्यानं तुम्ही मनमानी चालू केलेली आहे? तुम्हाला एवढी कुठलीही आली तुम्हाला की तुम्ही स्वतःच निर्णय घ्यायला आलाय? शासनाच्या GRला तुम्ही विचारत नाही, लोकांचा विचार करत नाही. आज पोट भरणं जिथं मुश्किल झाले लोकांना, माणसं घरभाडा कुठला भरणार? जीव शासनानं कपात दिली 50%, ती उजळ्यावाडीला केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. अनेक प्रश्न आहेत ताई या मतदारसंघात. ह्या सत्ताधाऱ्यांनी गटातटाच्या राजकारणात ईर्ष्या केली, विकासाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे हे गटतट पहिल्यांदा ह्या भागातून हद्दपार झाले पाहिजेत. गट हद्दपार झाल्याशिवाय इथली ईर्ष्या थांबणार नाही. जोवर ईर्ष्या थांबत नाही तोवर विकास होणार नाही. हे सरळ समीकरण आहे. आता जसं आपण म्हणालात की अनेक प्रश्न या भागात भेडसावत आहेत, तर मग आतापर्यंत आजपर्यंत जे सत्तेत याआधी होऊन गेले त्यांनी हे प्रश्न का सोडवले नसतील? मी मगाशी तुम्हाला सांगितलं, इथं होते काय, एकदा ह्या गटाचा आमदार, एकदा त्या गटाचा आमदार, एकदा ह्या गटाचा सरपंच, एकदा त्या गटाचा सरपंच. त्यांना माहीत आहे की लोक आम्हाला सोडून कुठं जात नाहीत. लोकांना यांनी गृहीत धरलेत आहे. त्यामुळे ह्यांच्याकडे मी सांगतो ना, विकास नाही आहे, यांच्याकडे ईर्ष्या आहे. ह्या गटाची सत्ता येणार का त्या गटाची सत्ता येणार? अनेक वेळा पाचगावमध्ये काय झालं, खून मारामाऱ्या कुणामुळे झाल्या? ह्या नेत्यांच्यामुळे झालेल्या आहेत. ह्या नेत्यांनी आमच्या माणसात नेऊन भांडणं लावलेली आहेत. त्यासाठी ना विकास पाहिजे. गटातटाचं राजकारण थांबवा, ईर्ष्येचं राजकारण थांबवा.
आता ही गुन्हेगारी वाढते असं आपण आता म्हणाला, तर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आपली काही ठोस पावलं असणार आहेत का? नाही, गुन्हेगारी नियंत्रणात कधी येणार? एखाद्या युवकाला रोजगार मिळणार, ज्यावेळी तो काम करणार त्यावेळी तो गुन्हेगार होणार नाही. त्या युवकांच्या हाताला कामच नाही आहे, मग ते दिवसभर काय करणार? गुन्हेगार क्षेत्राकडे जाणार ना. प्रत्येकाच्या आर्थिक गरज आहेत, आर्थिक गरजासाठी विविध मार्ग अवलंबतात युवक. युवकांची आर्थिक गरज लक्षात घेऊन त्यांच्या हाताला काम कसं देता येईल? त्यांच्या हाताला एकदा काम मिळवलं की गुन्हेगारी खरोखरच इथनं निघून जाणार आहे. सोपा आहे ते, की ज्या हाताने काम मिळतं तो गुन्हेगार घडतच नाही. त्यांच्या हाताला काम नाही आहे. राजकर्त्यांनी ह्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात, खरं म्हणजे पाचगावमध्ये, दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाचगाव अति संवेदनशील गाव आहे आमचं. ह्या लोकांनी आमच्या गावात, या पाचगावमध्ये ना, हे त्यांनीच माजवलेलं आहे. युवकांना काम मिळालं तर तुम्हाला सांगतो ताई, एकही युवक गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणार नाही. म्हणून त्यांना प्रामुख्याने काम देण्याचा प्रयत्न विराज पाटलाचा ह्या मतदारसंघात असेल. आता ज्यावेळी मतदान करायची वेळ येते त्यावेळी काही युवक मागं सरतात किंवा अजूनही लोक मतदानासाठी पुढे येत नाही आहेत, कारण हे राजकारण आजचं बघता इतका वेगळा विषय बनत चाललेला आहे राजकारण म्हणजे. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता आणि मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? नाही, ह्याच्या आधी लोक मतदानाला येत नव्हती. लोकांना माहीत आहे इथं गटातटाचं राजकारण आहे. माझ्यासारखा उमेदवार आहे यावेळी इथं मशाल आहे. लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडून ह्यावेळी मशाला मतदान करणार आहेत. ताई, तुम्ही बघा, पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा मताचा टक्का नक्की वाढणार आहे. लोकांना गट तड सोडून उमेदवार नव्हता आणि पहिल्यांदाच पाचगावमध्ये गट तड सोडून जिल्हा परिषदचा उमेदवार आहे. एक स्वच्छ चेहरा आहे, व्हिजन आहे, काम करण्याची वृत्ती आहे, रोज रस्त्यावरती उतरून काम करण्याची तयारी आहे. हे सगळं लोकांना माहिती आहे. लोकांनी 15 वर्ष बघितलं की विराज पाटील रोज रस्त्यावर आहे आणि आज उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडून विराज पाटलाला मतदान केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत. त्या मतदानाचा टक्का नक्कीच वाढणार आहे. आताच आपण म्हणालात, पण मला अजून जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला असा विश्वास वाटतोय, हा विश्वास कशावरून की लोक आपल्या पाठीशी असतीलच खंबीरपणे? नाही, तुम्ही बघितलं असाल तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. अनेक लोक जी काम करतात ती 100% निवडून येतात. मग मी काम करणार आहे. मी 15 वर्ष काम केलं आहे. मी माझं काम घेऊन लोकांच्यापर्यंत निघालो आहे. माझं व्हिजन घेऊन लोकांच्या पुढे निघालो आहे. मी काय करणार आहे ते सांगतो आहे. मी काय केले ते सांगतो आहे. ज्याच्याकडे व्हिजन आहे, ज्याने केलं आहे, मी काम करून दाखवलं आणि भविष्यात मी काम करत राहणार. ह्या 2 गोष्टी माझ्याकडे आहेत. मी न काम करता सांगत नाही की मी काम केले म्हणून. लोकांनी बघावं की विराज पाटील काम करतो की नाही. मग पाण्याचे प्रश्न असतील, पाण्याचा मोर्चा असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, कचऱ्यासाठी रस्त्यावरती असेल, महिलांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, विविध प्रश्नावरती शिवसेनेच्या माध्यमातून विराज पाटील रोज रस्त्यावर आहे. रोज पेपरचं पान उघडलं, टी व्हीचा एखादा चॅनल लावला तरी विराज पाटील दिसतो आहे. त्यामुळे मला ह्या लोकांच्यावर, ह्या मतदारसंघातील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे की ह्यावेळी विराज पाटील जिल्हा परिषद पाठवल्याच्या ही जनता स्वस्त बसणार नाही. आता शेवटी मतदाना दिवशी आपल्याला कळेलच आणि मतदारांचा जो निर्णय आहे ते मतदार घेतीलच. पण आज आपल्यासोबत होते विराज पाटील सर, जे मशाल चिन्ह घेऊन रणांगणात उतरलेले आहेत आणि यानंतर त्यांचं जे विकासाचं व्हिजन आहे ते ऐकून आपण घेतलं. आणि आजचा हा संवाद आपण इथे संपवतोय. पाहत रहा तारा न्यूज. मी सई कुलकर्णी. धन्यवाद. नमस्कार.